जन्म झालेला आहे तिथे बुद्ध माहीत नाही आहेत अजूनही, आणि बाबासाहेब चालत नाही आहेत अजूनही. असं असताना मला ही संधी मिळते की मला आपल्यासोबत या अतिशय सुंदर विषयावर मला जे काही माहिती आहे, मी तज्ञ असा दावा मी करणार नाही, साधिक आहे हे मात्र नक्की आहे. आणि ह्या सगळ्या ओळखी बाजूला ठेवून देऊन, हा बायोडाटा बाजूला ठेवून देऊन एक विपश्यना रेग्युलर करणारी साधिका, एवढी एकच ओळख मला वाटतंय आज इनफ आहे. आणि आजचा जो माझा विषय आहे त्या विषयाला सरांनी तो विषय आपल्या माहितीपत्रकात दिलेला होता. एक छोटी मुलं इथं आलेली आहेत, तर मी त्या सगळ्या छोट्या मुलांना ना असं समोर येऊन बसा म्हणून सांगणार आहे, कारण मी तुमच्यासाठी एक गोष्ट सांगणार आहे मुलांना. इकडे समोर येऊन बसा. सगळ्या छोट्या मुलांसाठी मी आज भाषण करणार आहे, तुमच्या मोठ्यांसाठी नाही करणार बरं का. सगळी छोटी मंडळी या इकडे. ज्या कारणासाठी जमलत ना ते कारण आहे भगवानाचा वाढदिवस. हा माईक मध्ये मध्ये बंद होईल तर आपण थोडं ऍडजस्ट करूया, कारण त्यात पत्र असेल. काही गडबड आहे का? आणि तसंही माझा पुरेसा मोठा आवाज आहे, तुम्हाला बोलू शकते. बोलू का? माझा आवाज पोलीस अधिकारी तिकडचे लोक येते असं आहे. मुक्त झाले. मुक्त होणं म्हणजे काय? त्यांना आता कुणाचाच राग नाहीये, त्यांना कुठल्याही वस्तूचा लोभ नाही वाटत. जे जे काही त्यांच्या सोबत आहे त्या सगळ्यात त्यांना समाधान वाटते, त्याला म्हणतात मुक्त होणं. आणि आता कुणाचाच राग येत नाही, कुणाचाच द्वेष येत नाही, कशाचीच आसक्ती राहिलेली नाहीये, ते बुद्ध. पण सम्यक संबुद्ध म्हणजे मी तर स्वतः असा मुक्त झालोच आहे, पण जो जो कोणी मी सांगितलेल्या मार्गावर चालेल तो प्रत्येक जण बुद्ध होणार आहे. वा, काय सायन्स आहे, काय ग्रेट सायन्स आहे. काहीही कुठेही डिस्क्रिमिनेशन नाही, कणभराचं डिस्क्रिमिनेशन नाही. म्हणजे अंगुलीमाल सारखा, किंवा छोट्या मुलांना अंगुलीमालची गोष्ट माहितीये का? सगळ्यांना माहितीये ना. अरे त्यांनी किती लोकांना मारलं होतं, 999 माणसांना मारून त्यांच्या सगळ्यांच्या करंगा आपल्या गळ्यामध्ये घातल्या होत्या, है की नाही? आणि कसला पुकार होता तो. पण गौतम बुद्ध समोर काय आले आणि त्याचं नुसतं पाणी पाणी झालं की अरे हा माणूस, काय याच्या नजरेमध्ये ताकद आहे, काय याच्या नजरेमध्ये प्रेम आहे, काय याच्या नजरेमध्ये करुणा आहे. आणि शरण आला की तो एवढा मोठा दरोडेखोर, वाईट त्रास देणारा, लोकांची हत्या करणारा, तो काही मिनिटांमध्ये संत अंगुलीमाल व्हायला तयार झाला. ही आपल्या भगवान बुद्धांची ताकद आहे. आणि ती काही ताकद नुसती दिसते म्हणून नाही, त्यांनी स्वतःवर काम केलं. सम्यक संबुद्ध म्हणजे जे सगळ्यांना मार्ग दाखवतात. आणि असं म्हणतात आपल्यापैकी कुणीही या मार्गावर जर डोळसपणे चाललं तर मी जिथे पोहोचलोय तिथे पोहोचेल. काय भारी आहे की या मार्गावर फक्त चालायचंय रोज, थोडं थोडं थोडं. आता छोट्या मुलांनी कसं चालायचं रोज? काही नाही, आपल्या घरी बसायचं, सकाळी उठल्या उठल्या आनापान करायचं. कसं करायचं? आपण सध्या श्वास घेत असतो. श्वास घेत असताना आपला हा जो वरच्या ओठाचा भाग आहे, तिथून नाकपुड्यांच्या आपला जो प्रवेशद्वार आहे, हा त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये एक छोटा खेळ खेळायचा की श्वास आतमध्ये जाताना कुठे स्पर्श करतो, बाहेर येताना कुठे स्पर्श करतो. असं सकाळी उठल्या उठल्या आधी 10 मिनिटं छान शांत भगवानाला नमस्कार करायचा आणि असं म्हणायचं, भगवान मला पण तुमच्यासारखं सम्यक संबुद्ध बनायचंय हो. मी काय करतोय आता? मी माझ्या स्वतःच्या श्वासावर लक्ष ठेवतोय. आणि मग आनापान करायचं. रात्री झोपताना परत भगवान बुद्धांचं स्मरण करायचं आणि परत म्हणायचं की मला तुमच्यासारखं सम्यक संबुद्ध बनायचंय, तर त्या वाटेवर मला चालायचंय. मी पुन्हा आनापान करतो. छोट्या मुलांनी जर असं रोज केलं तर खरोखरी भगवान बुद्ध आपल्याला आशीर्वादित करतील ना. कसे? तुम्ही त्यांच्या मार्गावर चालायला लागलात. आणि आपल्या ह्या सगळ्या बाकीच्या मोठ्या मंडळींना सुद्धा एवढंच करायचं. म्हणजे बुद्ध वंदना खरी कशी आहे याबाबत आपले आदरणीय गुरुजी सत्यनारायणजी गोयंका यांचं खूप सुंदर प्रवचन. तुमच्यापैकी कुणालाही हवं असेल तर मी पर्सनली ते त्यांना फॉरवर्ड करेन. आज सकाळीच आमच्या घरी पण वन डे आम्ही घेतला आणि मग त्यामध्ये ते प्रवचन ऐकवलं. त्याच्यामध्ये गौतम बुद्ध स्वतः असं म्हणतात की अत्तदीप भव. मी म्हणतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतो असं दुसरं कुणीच नाही बोललं.
कुठल्याही धर्माचे कसलेही संस्थापक कधी असं म्हणाले नाही. ते म्हणाले ये मी तुझं बोट धरतो, मी तुला खांद्यावर घेतो, मी तुला अंगावर घेतो, मी तुला नेतो. पण हे असं म्हणताय की अत्त दीपक मी तुला नेणार नाही, तुझं तुझा मी फक्त तुला मार्ग दाखवणार. आणि विपश्यना म्हणजे तो मार्ग आहे. विपश्यना पाली शब्द आहे, तो म्हणतोय विशेष रूपाने आपण आपल्याकडे बघायचंय, काम बघायचंय. मग अशी दादांनी जे गाणं म्हटलं त्याच्यामध्ये ते असं गाण्याच्या बोलांमध्ये असं आहे की मला खरा धम्म समजू दे. काय खरा धम्म आहे? या छोट्या मुलांसाठी काय खरं धम्म आहे? तर ह्या मुलांसाठी पंचशीलाचं पालन हा धम्म आहे. दुसऱ्या कोणी चांगलं म्हणावं म्हणून मी कधी खोटं नाही बोलणार, मी कुठल्या प्राण्याची हत्या नाही होऊ देणार, मी जे काम केलं नाही त्याचा कसलाही मोबदला घेणार नाही, मी इतर कुठल्या मुलाला मुलीला माझ्यामुळे त्रास नाही होऊ देणार, आणि मी काहीही झालं तरी मोबाईलचं व्यसन नाही करणार, मोबाईलमध्ये टाइमपास नाही करणार. मोबाईलमध्ये टाइमपास करणाऱ्या मुलांना गौतम बुद्ध शिक्षा पण देतात बरं का. तू बघतो का मोबाईल? नाही बघत ना? वा किती छान आहे. हा अजिबात बघत नाही बरं का. कोणी त्याच्या आजी आजोबा बसलेले इथे काय वाजवा त्याच्यासाठी. बघा दैनंदिन जीवनामध्ये विपश्यना आणायची म्हणजे काय करायचंय आपल्याला सगळ्यांना. आता ज्यांनी कुणी कोर्सेस केलेले असतील आय होप की त्यांना हे माहिती असेल की रोज या देहाला जसं दोन्ही वेळेला कॅलरीज मिळण्यासाठी जेवावं लागतं, तसंच मन नावाचं जे आतमध्ये काही आहे त्याला सुद्धा कॅलरीजची गरज आहे. त्याला सुद्धा रोज पुष्ट व्हायचंय, त्यालाही स्वच्छ राहायला खूप आवडतं. मग त्याला स्वच्छ करण्याची साधी सोपी अतिशय काय म्हणूयात आपण त्याला की स्पष्ट स्वच्छ अशी पद्धत देणारे सम्यक संबोधन. की सकाळी आपण उठतो आणि आपल्या घरामध्ये पसारा असला तर आपलं चित्त लागत नाही, आपण म्हणतो बाई आधी झाडून घेतो. मग आपण घर झाडण्याची एवढी काळजी घेतो, मन झाडण्याची काळजी घेणं म्हणजे विपश्यना. आणि म्हणून नुसते कोर्सेस करून नाही होणार. म्हणजे मला जर कोणी कधी विचारलं की किती कोर्सेस झाले तर मला नंबर सांगण्याची लाज वाटते. मला असा प्रश्न पडतो की मी रोज करते का, असं मला कोणी विचारलं तर मी म्हणेल हो मी रोज करते, रोज बसते. कारण रोज हे बघा ना, तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिकली विचार आपण करूया की आपल्या घरामध्ये कधीतरी 4 महिन्यातून एकदा आपण झाडू लावतो. काय अवस्था आहे घराची? जाळ्या काढायला दिवाळीची वाट बघतोय किंवा सणाची वाट बघतोय, काय अवस्था होईल घराची? मग तशीच अवस्था मनाची आज होऊन बसलेली आहे. ती व्याकुळता आपण अवतीभोवती अनुभवतोय. मग ती साफसफाई रोज करणे म्हणजे विपश्यना. छोट्या मुलांसाठी विपश्यना विशेष रूपाने पश्यना पाली शब्द येतो स्वतःकडे बघणे. म्हणजे कसं, आता समजा हिनं एखादा गृहपाठ केला नसेल आणि तिला अशी इच्छा झाली की मी माझ्या शाळेमध्ये टीचरला सांगते की मी केलाय पण वही घरी राहिली आहे, तर तिच्या लक्षात आलं पाहिजे नाही हे मी असत्य वचन बोलणार आहे, मी मुसावादा करणार आहे, मला काल खेळायचा खूप मोह झाला, मी जास्त वेळ मोबाईल पाहिला आणि त्यामुळे माझा गृहपाठ मी केला नाही. मी हेच सांगेन टीचरला, बघूयात ते काय शिक्षा देतात ती घ्यायला मी तयार नाही, पण मी खोटं नाही बोलणार. ती शिक्षा मला एकदा मिळाली की मी दुसऱ्या वेळेला काळजी घेईन की माझं काम आहे विद्यार्थी दशेमध्ये गृहपाठ करण्याचं, ते मी करणार आहे. मुसावादा आज सगळा समाज जो करपलाय असं म्हणतोय तो त्या पंचशीलाचा पाया सोडलाय. म्हणून हे बोधिसत्व आहे. बोधिसत्व का म्हणतो आपण त्यांना, तर अख्खं आयुष्य त्यांनी कधीही शिलाशी तडजोडच नाही केली. आणि गौतम बुद्धांनी तर मार्ग तोच सांगितलेला आहे की विपश्यना म्हणजे काय, 3 त्याच्या आपले पिलर्स ज्याला आपण म्हणतो त्याचे जे स्तंभ आहे की आपल्याला पहिल्यांदा शिलावर काम करावं लागेल. प्रज्ञा जागृत झाली की मग करुणा येईल. करुणा कशी नाही येणार, खोटी करुणा खूप नुकसान करेल देशाचं. म्हणजे मालिका बघताना जे रडू येतं ते खोटं असतं बऱ्याचदा आणि ते काही कामाचं पण नसतं, कारण ते आपल्या वरच्या मनातून व्यक्त होणार आहे ना. आणि विपश्यना म्हणजे मुळातून खड. भावनामयी प्रज्ञा नावाचा एक शब्द आपल्यापैकी ज्यांनी कोर्सेस केलेले असतील त्यांना हा शब्द पटकन समजेल. भावनामयी प्रज्ञा म्हणजे आज तुम्ही जे कोणी वयाच्या 50च्या आसपास आहात आणि जे कोणी 70च्या आसपास आहात, तुम्हाला हा फरक लगेच बघायला मिळत असेल. हल्ली मुलांना फिलिंग्सच नाही असं आपण म्हणतोय. तुला काही वाटतच नाही, मी एवढे दिवसभर कष्ट करून आली आहे आणि मी आता आल्यानंतर थकले तर 1 ग्लास पाणी तर विचार बाई, 1 ग्लास पाणी तर विचार दादा, तुला
का नाही वाटत असं की आपले आई बाबा काहीतरी करून आले आणि आपण त्यांना एक ग्लास पाण्याचा सर्व करूया किंवा विचारूया कॉफी देऊ का, चहा देऊ का? कुठे गेले त्या फिलिंग्स? त्या फिलिंग्स गेल्या कुठे? ते इमोशन्स गेले कुठे? ते सगळे भौतिक जगतातल्या वस्तूंच्या आकर्षणामध्ये म्हणजेच विपश्यनेच्या भाषेमध्ये क्रेविंग मध्ये हरवले. हे झालं की ते पाहिजे, ते झालं की ते पाहिजे. म्हणजे आई बाबा म्हणजे जणू काही ATM कार्ड की मला हे पाहिजे, तू दिलंस तर ओके, यू आर फाईन फॉर दॅट मुवमेंट ओनली. तेवढ्या वेळासाठी फक्त हा छानेच आई तू, छानेच बाबा तू. मग गडबड कशी होणार माहितीये? ह्या पिढीला आपण असंच पुढे जाऊ दिलं समजा तर त्यांना फिलिंग्स सोबत डील कसं करायचं हे कळणारच नाही. जे आता 70मध्ये आहेत ज्यांनी हे पाहिलंय की आपल्या आई वडिलांचं आपल्याला काही पटो नाही तर नाही पटो, पण आपण त्यांचे बांधिल सेवा करण्यासाठी, हे 70ल्या पिढीला माहितीये. 50ली पिढी प्रयत्न करते, पण पुढच्या पिढींना थोडस असं होतंय की काय विशेष केलं तुम्ही. मग विपश्यना डे टू डे लाईफ मध्ये जर सगळ्यात मोठा गुण कोणता देत असेल, जे मला वाटतं तो या छोट्या मुलांसाठी सुद्धा खूप गरजेचा आहे, तो म्हणजे ग्रॅटिट्यूड. द फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड. म्हणजे आपण असं म्हणूया की जर आपल्याला कोणी साधं पाणी दिलं तरी आपल्याला असं म्हणता आलं पाहिजे की धन्यवाद, मनापासून धन्यवाद. ते काही फक्त ओरल नाही किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करणं नाही. म्हणजे ही विपश्यना ज्यावेळेला डे टू डे लाईफ मध्ये उतरायला लागते त्यावेळेला ती पहिल्यांदा माणसातलं काय काढून टाकते माहितीये? ब्लेमिंग काढून टाकते. आपण परिस्थितीला ब्लेम करतो, परिस्थितीच वाईट आहे. माणसांना ब्लेम करतो, हा असा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे, साहेब असा आहे, माझ्या हाताखालचा असा आहे, कोलिक तसा आहे, बायको अशी आहे, नवरा असा आहे. काहीतरी ब्लेमिंग चालू असतं कुणाला तरी, किंवा मग काहीच नाही सापडलं तर आपलं लग्नच खराब आहे, असा ब्लेम गेम चालू असतो. ही विपश्यना त्या ब्लेम गेम मधून आपल्याला बाहेर काढते आणि ती असं म्हणते की जे काही आहे तुझ्याकडे, सतत आपल्याला विपश्यना असं सांगते की अरे मनुष्य जन्माला आलास, हे केवढं मोठं भारी मिळालंय तुला. जर कुत्र्या मांजराच्या जन्माला आला असतास तर कुठल्या सेंटरला जाऊन बसला असतास कोर्स करायला आणि कुणी घेतलं असतं आतमध्ये? नाही ना. मनुष्याचा जन्म मिळालाय, माणूस झालाय. रोज सकाळी उठल्यावर त्याच्यासाठी थँक्यू म्हणूयात ना की मी माणूस आहे, माझ्या बुद्धीला काहीतरी विचार कळतात, मला काहीतरी फिलिंग्स आहेत, मला चूक काय बरोबर काय हे निवडण्याची एक शक्ती मिळू शकते. आणि म्हणून आपण ग्रॅटिट्यूड मध्ये राहायला सुरुवात केली की विपश्यना झिरपायला लागते. झिरपणं म्हणजे काय? तुम्ही कधी पाहिले? आपण झाडाला जेव्हा पाणी घालतो त्यावेळेला ते झिरपतं आतमध्ये. आणि जर ती व्हेरी गुड, ती जर जमीन अशी एकदम घट्ट झालेली असेल तर ती खाली पाणी जाऊ देत नाही. आणि मग ती एक झाड आहे ना, खालची मुळं आधी मरतात आणि मग वरती झाड पडतं. आपण सुद्धा विपश्यना ज्या वेळेला करतो त्यावेळेला झिरपण्यासाठीची छिद्र तयार करत असतो. आणि हल्ली मी मगाशी बोलता बोलता दादांची गाडीमध्ये बोलत होते की काय होतंय, प्रॅक्टिकल लाईफ हवंय. यंग जनरेशन करेक्ट आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांनी ते पाहिलंय. प्रॅक्टिकल हवंय, पण प्रॅक्टिकल हवंय ही एक बाजू झाली, सोबत सोबत इमोशनल पण हवंय. नुसतं प्रॅक्टिकल जर राहिलो तर आपण दगड बनून जाऊ. दगड म्हणजे नो फिलिंग्स ॲट ऑल. ही विपश्यना भावनामयी प्रज्ञा जागृत करते. म्हणजे मला आता इथे तुम्हाला तुमच्याशी बोलताना ज्या वेळेला भगवान पहिल्यांदा आपल्या घरी गेले होते, आपल्या घरी स्वतःच्या घरी गेले होते, त्यावेळेला यशोधरेची जी स्थिती झालेली होती की यशोधरेला समजतच नव्हतं. म्हणजे प्रचंड आनंद की 7 वर्षांनी आपले पतिदेव सम्यक संबुद्ध म्हणून आले. प्रचंड आनंद, मनामध्ये प्रचंड आदर. मुलाला ती असं सांगते की जा वारसा माग. कशाचा वारसा माग? तर प्रज्ञेचा माग, शीलाचा माग, करुणेचा माग. जा तू माग, तुला मागावं लागेल. आणि स्वतःचा ऊर बघून आलेला आहे पूर्ण की अरे जे मला 7 वर्षापूर्वी अंतिम मला बघून गेलेले होते ते आता आलेले, अशा रूपात आलेले. इतकी मनाची चलबिचल आहे त्यावेळेला. भावनामयी प्रज्ञा, दगड नाहीये ना ती व्यक्ती, टेक्निकल नाहीये, ओनली प्रॅक्टिकल नाहीये. मग ते आपल्या सोबत असणाऱ्या शिष्यांना असं म्हणतात की हे बघा आपले नियम आहेत बरोबर, पण यशोधरा काही अनंत नाही. आता मी सम्यक संबुद्ध असलो तरी यशोधरा एक माणूस म्हणूनच आहे. म्हणून आज तिला मला जसं वंदन करायचंय तसं करू द्या, कुणी टोकू नका तिला. आणि मग यशोधरा पाय धरतीये भगवानांचे आणि तिचे आनंदाश्रू अनावर होत आहेत. तिला ती पाय धरून कैक मिनिटं तिथे बसतीये, सासरा बाजूला उभा आहे.
त्याचं पण लक्षात येत नाहीये. पण हे असं पाय धरण्याची परवानगी देण्याची इच्छा होणारे इमोशनली सेटल्ड, सायकोलॉजीच्या भाषेमध्ये आपण ज्याला म्हणूयात कम्प्लीट बॅलन्स, समतोल, हा सम्यक संबुद्ध सांगतात आपल्याला. म्हणून जर कोणी साधना करणार आहे, विपश्यना करणार आहे आणि त्याला माणसाशी व्यवस्थित वागता नाही येते तर गडबड समजून घ्या. गडबड आहे काहीतरी, त्याला डील नाही करतात ते माणसांसोबत तर ते गडबडतंय, त्याला इमोशनल टच नाही देता आला तर विपश्यना करण्यामध्ये सुद्धा टेक्निकल बनायचा प्रयत्न करताय, काहीतरी अचीव करण्याचं कुठेतरी गोल ठेवलेले. जेव्हा ही विपश्यना, मग अशी गीतामध्ये पण होतं की माझा सगळा जो स्वार्थी स्वभाव आहे तो गळून पडू देते आणि जेवढं जेवढं मला निसर्ग ज्या पद्धतीनं निस्वार्थी राहतोय तसं राहण्याची प्रेरणा मिळते. म्हणजे इतकं सुंदर, इतकं सोपं, तरीही इतकं सायंटिफिक, अगदी गॅरंटेड. म्हणजे आता काही फक्त इथे आपले विहारात येणारे लोक बसलेत मी म्हणून म्हणत नाहीये, मी अनेक ठिकाणी व्याख्यानांमध्ये असं म्हणते की विपश्यना सायंटिफिकली करणाऱ्या कोणत्याही मनुष्याचं आयुष्य 1 वर्षात बदलल्याशिवाय राहणार नाही. गॅरंटी आहे. कोणाला हा ओव्हर कॉन्फिडन्स वाटेल, पण जो कोणी याचा अनुभव घेतो तोच सांगेल की आपल्याला आत्मदेव, म्हणजे सायकोलॉजीच्या भाषेमध्ये आपलं आतलं जे मन आहे, छोट्या मुलांना 2 मन आहेत आपल्याला. एक मन आहे जे मन आपल्याला खूप फसवतं, वरचं मन फसवतं, म्हणजे जे करावं असं वाटते ते करायला लावतो. खूपदा आपण चुकीचं पण करतो आणि मग त्याचे चुकीचे परिणाम येतात आणि आपल्या लक्षातच येत नाही की अरे हे चुकीचं करतोय आपण. मग ते जे वरचं मन आहे त्याच्यावर विपश्यना फारसं काम करायला परवानगी देत नाही. ती म्हणते किती जरी काम केलं तुम्ही वरच्या मनावर तरी सुद्धा जोपर्यंत आतलं खालचं मन आहे जे आपल्या संवेदनांशी जोडलेलं आहे त्याच्यावर जोपर्यंत शास्त्रीय मुळाशी जाऊन काम होत नाही तोपर्यंत माणसाचा स्वभाव बदलणार नाही. मी मगाशी जे अंगुलीमालचं म्हटलं ना, त्याचा स्वभाव बदलून गेला ना, संत अंगुलीमाल झाला. म्हणजे आधी दरोडेखोर होता, लोकांना मारून टाकायचा. संत झाल्यावर तो ज्या गावामधून फिरायचा लोक त्याला मारायचे दगड, पण तो म्हणायचा साधू साधू साधू, तुमचं कल्याण होते, मी काही प्रतिक्रिया करणार नाही कारण आता मी पुष्ट झालं. एवढं रूपांतरण मला हे इतिहासाच्या अभ्यासातलं सगळ्यात मोठं रूपांतरण वाटतं बरं का, की एखादी व्यक्ती अशा असं एक नाही बदलले, कैक बदलले आणि सगळ्यांना मिळालंय काय हातामध्ये साधन एकच मिळालेलं आहे ते म्हणजे विपश्यना. भले विपश्यनेची कर्मस्थानं 40 असतील पण तरी सुद्धा आफ्रिकेतला माणूस उठून आनापान करायला लागला तरी त्याला तोच रिझल्ट मिळतो. अमेरिकेतला उठून आनापान करायला लागला त्याला तोच रिझल्ट मिळतो. इथल्या एखाद्या स्लम एरियामधला उठून आनापान करायला लागला रिझल्ट तोच आहे. एखादा मोठा उद्योगपती जर आनापान करतोय त्यालाही रिझल्ट तोच आहे. काय हे युनिव्हर्स रूल बांधतोय, तो रूल शोधून काढला, पण असा काही फुकट नाही ना शोधून काढला. 7 वर्ष स्वतःच्या आयुष्यातील, त्याच्या आधी कैक जन्म, एक पारमी पूर्ण करत आणि मग शेवटच्या जन्मामध्ये तरी सुद्धा परत 7 वर्ष स्वतःवर खूप काम करत आपल्याला हा मार्ग शोधून दिलाय. डिस्कव्हरी जरी आहे तरी सुद्धा ते शोधण्यासाठी झालेली आहे यातना. आणि म्हणून आजचा दिवस, मग अशी उल्लेख झाला तसा की जन्मही त्याच पौर्णिमेला, बोधिप्राप्त पण त्याच पौर्णिमेला. या जगाला आता मी महानिर्वाणात जातोय हे सांगितलं पण त्याच पौर्णिमेला, आनंद पण त्याच पौर्णिमेला स्थापित होतो. हा काही फक्त योगायोग नाहीये. खरं तर आपण सगळेजण एका नियमाने बांधले गेलेलं, तो नियम शोधायला विपश्यना मदत करते. तो नियम काय? निसर्गाचा नियम. आपल्यापैकी कोणी जर बाभूळ पेरतय तर हापूस नाही उगवून येणार आहे. सायन्स कितीही पुढे जाऊ दे हे विपश्यना सांगते. आणि जर हापूस पाहिजे ना तर हापूस पेरावा लागेल, काळजी घ्यावी लागेल त्याची, त्याला पाणी घालावं लागेल, त्याला वाचवावं लागेल. म्हणजे पेरताना जर आपण लक्ष ठेवतोय की मी आता काय पेरतोय, म्हणजे आता मी येते आणि मी केवळ एक व्यक्ती आणि वक्ती म्हणून येते तर काही उपयोग नाहीये. मला साधिका म्हणूनच इथे यायला लागेल. म्हणजे माझं जे काही आहे परिचय तो मला तिथे दाराच्या बाहेर काढून ठेवून आल्यानंतरच आणि सम्यक संबुद्धांची साधिका आहे, नाही तर मी साधिका नाही. आणि जोपर्यंत मी साधिका नाही आहे तोपर्यंत मला साधणार काय आहे? तर विपश्यना हे बाहेर चपलांसोबत आयडेंटिटी काढून ठेवण्याचं शिकवते. म्हणून विपश्यना डे टू डे लाईफ मध्ये प्रचंड गरजेची.
म्हणजे आता पोलीस खात्यात नोकरी केल्यानंतर हे जवळून बघायला मिळालं ना की आपण कुठल्या पदावर आहोत त्याचा इगो, आपण अर्निंग आहोत त्याचा इगो, किती आकडे पगार येईल त्याचा इगो, लोक आपल्याला कसं साहेब साहेब म्हणत असतात त्याचा इगो, आपलं काय लाईफस्टाईल आहे त्याचा इगो, गाडी कोणती त्याचा इगो, आपण घरात काय खातो बऱ्याचदा चर्चेमध्ये त्याचा इगो. ह्या इगोमुळे आपण एवढं जड होऊन जातो आणि जड दगड कधी पाण्यावर तरंगताना आपण पाहिलेलं नाहीये. पाण्यावर तरंगायचं असेल तर हलकं व्हावं लागतं, तरच पाणी आपल्याला तरंगवतं. विपश्यना हे शिकवते की डे टू डे लाईफ मध्ये जर आपल्याला आपल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला इगो पुस्स करता आला, म्हणजे त्याची पिन मारून त्यातली हवा काढून घेता आली तर जगणं सुंदर आहे, जे खूप कठीण आहे. सिद्धार्थ गौतम राजपुत्र आहेत ना, पण राजपुत्र असणं सोडल्यानंतर सम्यक संबुद्ध होता आले. राजपुत्र आणि सोबत सम्यक संबुद्ध असं नाही झालेला. म्हणजे त्यांचं चरित्र तर इतकं प्रचंड शिकवतं आपल्याला. यंगस्टर्सला तर मी नेहमी असं म्हणत असते, सल्ला नाही देत, तेवढी पात्रता नाहीये, माझी रिक्वेस्ट करत असते की जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा बोधिसत्वांनी सांगितलेले गौतम बुद्ध आणि धम्म याच्यामधले वाचा. इंग्लिशमध्ये तर काय अप्रतिम त्याचं सगळ्याचं स्पष्टीकरण आहे. यंगस्टर्सनी वाचावंच लागेल, नाही तर पुढे सर्वायवल नाहीये. या छोट्या मुलांसाठी माझ्याकडे पुस्तक आहे बाबासाहेबांचं. मी ऑनलाईन PDF पाठवेन. या छोट्या मुलांना तुम्ही जेव्हा केव्हा परत एकत्र आणाल त्यांना त्या PDFचं प्रिंट काढून द्या, किंवा पुस्तकं विकत घ्यायची असेल तर 15 रुपयाचं ते पुस्तक एका संस्थेने उपलब्ध करून दिलेलं आहे. पण या छोट्या मुलांना बाबासाहेब बोधिसत्व का हे कळलं पाहिजे आणि बुद्ध सम्यक संबुद्ध का हे प्रॅक्टिकली आनापान रेग्युलर करून. कारण पुन्हा त्याचे श्रुतमयी प्रज्ञाची आहे. श्रुतमयी म्हणजे ऐकलंय आपण पटतंय आपल्याला, पण वागण्यात नाही उतरते. तर मग काय झालं, ते आपल्या कामाचंच काही ना काही. म्हणजे अतिशय सुंदर देखणं फुल आहे, पण प्लॅस्टिकचं आहे. कसा त्याचा सुगंध असेल नाही, त्यासाठी नैसर्गिक फुललेलं फुल हवंय. आणि ते नैसर्गिक फुल म्हणजे विपश्यना. नो डाऊट, नॉट ॲट ऑल. कणभर आहे ना, म्हणजे एक मग्गो विशुद्धिया हे ज्या कॉन्फिडन्सनी भगवानांनी सांगितलेलं आहे तोच कॉन्फिडन्स आज 2600 वर्षानंतर सुद्धा आहे. एक मग्गो म्हणजे एकमेव मार्ग आहे की ज्या मार्गाला चालत गेल्यानंतर गॅरंटीड विदाउट एनी फॉल्ट आपल्याला काही ना काही आनंदाचे क्षण मिळते की जे भौतिक नाहीये. तर त्या मार्गाला जाऊन आपल्याला, पण मी मगाशी म्हटलं तसं की रोज झाडाला पाणी घालावं लागतं, रोज या देहासाठी कॅलरीजला जेवावं लागतं. तोच नियम आपल्याला विपश्यनेला लावावा लागतो की रोज कंपल्सरी मला बसायचंच आहे सकाळी वेळ काढून. जे कोणी आपल्यापैकी कोर्स करून आलेले आहेत आणि असं म्हणतात की आम्हाला जमतच नाही, वेळच मिळत नाही, त्यांना आता थोडं वाईट वाटेल मी पुढचं वाक्य बोलल्यावर, पण वाटू द्यात, मला आनंद होईल तुम्हाला वाईट वाटलं तर. ते वाक्य असं आहे की जे कोणी असं म्हणतात की मला वेळ मिळत नाही म्हणून मी साधनेला बसू शकत नाही, ते भगवानांचे फॉलोअर नाहीये. बुद्ध वंदना 50 वेळा म्हणली तरी फॉलोअर नाही आता. बघा काय म्हणतेय मी, बुद्ध वंदना म्हणणं येस इट इज गुड, पण जोपर्यंत स्वतःवर काम नाही सुरू करत तोपर्यंत बुद्ध वंदना सुद्धा लाभी होणार नाही, ते एक कर्मकांड होऊन जाईल. तर त्यामुळे रोज बसणं. आणि मग ज्यांचा अजून कोर्स झालेला नाहीये, डेअरिंग नाही होत, वेळ नाही मिळत, काही जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्यांनी कृपया धाडस बांधा आणि कंपल्सरी एक कोर्स आधी करून या, शास्त्रीय दृष्टीनं विपश्यना समजून घ्या आणि रोज प्रॅक्टिस वर्षभर तरी करा. हा स्वानुभव आहे. म्हणजे मी पोलीस खात्यात होते असा तुम्ही माझा परिचय ऐकलात ना, माझे मिस्टर पण पोलीस खात्यात आहेत. मग अशी सर घरी आले होते तर तो किस्सा मला सांगावाच लागतो की आम्ही आधी ह्या मार्गाला खूप नावं ठेवायचो, कारण मी अशा घरातली आहे जिथे माहितीच नाही. आणि माझे मिस्टर घरातल्यांना असं काउंटर करायचे की काय उपयोग आहे, कारण अनुभव नाही. अविद्या खूप बोलते ना, अविद्या खूप बोलते, अविद्या खूप अपोज करते. पण जेव्हा माझ्या मिस्टरांनी 2013ला पहिल्यांदा कोर्स केला
पोलीस ऑफिसर होते, ते आहेत अजूनही वर्किंग आहे. तर त्यांनी कोर्स केला आणि ते म्हणाले की आज मला हिरा सापडला. वर्किंग होतो, खात्यातल्या गोष्टी बघत होतो, काय असतं काय नसतं, व्यवहार काय, समाज काय, चुकीची कामं काय, सगळं जवळून बघत होतो. आणि त्या एका कोर्स नंतर माझ्या मिस्टरांनी असं डिक्लेरेशन केलं की आता हा माझा कोर्स संपलाय. मला आठवतंय 13 एप्रिलला जाऊन ते काहीतरी 25 एप्रिलच्या आसपास आले होते घरी. नागपूरला पोस्टिंग होती त्यावेळेला, आमची सरांची गडचिरोलीला होती, मी नागपूरला होते. आणि त्यांनी असं स्टेटमेंट दिलं त्यावेळेला की आता मी ह्या कोर्स नंतर, नीट आहे का, या कोर्स विपश्यना काय करू शकते. या कोर्स नंतर पहिला कोर्स झालाय, वर्किंग पोलीस ऑफिसर आहे, मी अजिबात करप्शन करू शकत नाही, करूच शकत नाही. आणि मी अतिशय नॉनव्हेज आवडणारा माणूस, ज्याला 4 वेळेला दिलं तरी चालेल, त्या माणसाने पहिल्या कोर्स नंतर असं काही तिथं सांगत नाही इगतपुरीला असं करा म्हणून, पण ही साधनाच इतकी ग्रेट आहे सम्यक संबुद्धांनी शोधलेली की जी वर्तन बदलावर काम करते. सायकोलॉजी खूप पुढची आहे या साधनेची. ते म्हणाले मी आता माझ्यावर कुठल्या प्राण्याची हत्या होऊ देणार नाही. आणि माझ्यासाठी हे मिराक्युलस होतं. आणि मी भयंकर जेलसी माझ्या की या व्यक्तीला मी गेली 10 वर्ष हेच सांगत होते, पण कळलं नाही तिथं कोण बसलंय, मला जाऊन बघायचंय. म्हणून मी 2 वेळेला माझी बॅग भरून गेले इगतपुरीला. म्हटलं मला बसू द्या म्हटलं, मी वर्किंग पोलीस ऑफिसर आहे, तुम्ही काय करा मला बसू द्या म्हटलं. पण सुद्धा मला 2-4 लोक कॅन्सल करतच असतात, त्यामुळे आपल्यासारख्या आगंतुकांचा नंबर पण लागतो. तो जेव्हा मी पहिला कोर्स 2 मे नंतर पूर्ण केला, माझ्या टीचर त्यावेळेला गॅब्रिएला टीचर, जर्मनीच्या अतिशय पुष्ट टीचर, पहिल्या कोर्सचे टीचर. आणि तो जो अनुभव घेतला, अनुभव भावनामयी प्रज्ञा तेव्हाच जागी होईल जेव्हा आपल्याला अनुभव घेता येईल. तो अनुभव म्हणजे काय असं चमत्कार वगैरे नाही, अनुभव हाच की व्याकुळ जर होतीये मी तर जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. मी कुणाबद्दल तरी जेलस फील करते ना, जेलस फील करून देणाऱ्याचा नाहीये प्रॉब्लेम, माझी समज कच्ची आहे, माझी अविद्या काम करते आणि म्हणून मला जेलस फील होतं. जर मला इन्सिक्युअर फील होतंय तर मी सिक्युअर फील करत नाही म्हणून मला इन्सिक्युअर फील होतंय. म्हणजे सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपल्याला घ्यायची. आणि त्या पहिल्या कोर्स नंतर असं लक्षात आलं की सगळं फॉर्मल एज्युकेशन एका टोकाला ठेवा आणि या साधनेची प्रॅक्टिकल बाजू दुसऱ्या टोकाला ठेवा. आणि मग त्या दिवसानंतर आम्हाला आठवत नाही की आम्ही विपश्यना आमच्या घरामध्ये न करता कधी राहिलोय किंवा तो शब्द न उच्चारता कधी राहिलोय. आता तर आपण बऱ्याच टीनेजर्सला पाठवत असतो आणि खरंच असं वाटावं की काय हा निसर्ग ग्रेट आहे. इतके सुंदर बदल टीनेजर्स मध्ये बघायला मिळतात. म्हणजे आपल्या घरातल्या टीनेजर्सला जायची इच्छा व्हावी असं आपलं वागणं विपश्यना केल्यानंतर जर असलं तर गॅरेंटेड आपण सम्यक संबुद्धांचे खरे फॉलोअर आहोत. की आपल्याकडे बघून कुणीतरी असं विचारलं पाहिजे की तुम्ही काय करता नेमकं म्हणून तुम्हाला इतकं बॅलन्स राहणं शक्य होतं. हाऊ कॅन यू मॅनेज ऑल दिस थिंग्स इन अ राईट वे. हे कसं करू शकता तुम्ही असं विचारलं की मग आपल्याला सांगता येतं हक्काने की अहो असं अशा ठिकाणी इतकं सुंदर आहे, जा अनुभव घ्या. आपण काय दुसरी मदत करणार आहोत कोणाला. निमित्त बनण्यापलीकडे आपण काय होऊ शकतो. पण ते निमित्त बनण्यासाठी आपल्याला थोडं नैमित्तिक राहावं लागेल आणि रेग्युलर साधनेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल. मग मी मगाशी म्हटलं आपण कितीही बिझी असलो तरी 2 वेळेला कमीत कमी 1 वेळेला तरी जेवतोच. असं कधी प्रॅक्टिकली आपल्या लाईफमध्ये होतो का की गेले 3 दिवस मी भयंकर बिझी, अजिबात जेवण बिलो काहीच नाही, चहा वगैरे काहीच नाही घेतला, पाणी काहीच नाही पिलेलं, असं होतं का कधी. किती अगदी माणूस मेला तरी आपण तिसऱ्या दिवशी भरपेट जेवतो, बरोबर. मग साधना करायची, विपश्यना करायची म्हणजे ते महत्व जेव्हा विपश्यनेला प्राप्त होईल, मेडिटेशनला प्राप्त होईल की यस माझ्या जेवण्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्या मनाचं जेवण आहे, तर मी बसतो. एकदा या डेडिकेशनच्या लेवलला आपण स्वतःला आणून ठेवलं की ही विपश्यना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खरंच चमत्कार करायला लागते. चमत्काराला भगवानांनी अगदी सुस्पष्ट विरोध केलेला आहे. पण मोठा चमत्कार असा होतो की आपण जे 2 पायाचे आहोत आणि त्याच्यावर हे डोकं आणि त्याच्यात मेंदू आहे तो वापरायला सुरुवात करतो. कारण त्या गंजवणाऱ्या व्यवस्था आपल्याकडे भरपूर आहे. गंजवणाऱ्या म्हणजे अगदी एज्युकेशन सिस्टम पासून ते सोशल सिस्टम पर्यंत की तो गंजला पाहिजे, विचार नको. आणि ही साधना म्हणूनच आहे ना ग्रेट आहे. ही म्हणते दुसऱ्याचं उसणं काहीच घेऊ नकोस, स्वतःचा शोध,
शोध शोध शोध, आतमध्ये जा, खण. स्वतःचा हिरा, त्याच्यावरची जी काही धूळ आहे ती रोज एक मुक्त काढ. काय विपश्यना म्हणजे? आपण जन्माला आलोय, आतमध्ये हिरा घेऊन आलोय. कसला हिरा? आपण भयंकर सद्गुणी आहोत सगळे, त्याच्याशिवाय मनुष्य जन्म मिळत नाही. पुष्कळ पारमी आहे आणि त्या पारमीसह आपण जन्माला आलोय. आणि आता काम काय करायचंय मरेपर्यंत? एकच सोपं काम आहे की तो हिरा आतमध्ये आहे, त्याच्यावर भरपूर ढीग माती आहे. रोज आपण 2 पैकी 1 चॉईस करू शकतो की रोज मुठभर माती किंवा एखाद दिवशी ट्रकभर माती काढून बाजूला टाकू शकतो, किंवा आपल्या अविद्येमुळे, लोभामुळे, रागामुळे, षड्रिपूंमुळे आणखी 2-4 ट्रक माती त्या हिऱ्यावर टाकू शकतो. काय निवडायचं हे आपल्याला ठरवायचंय. रोज झोपण्यापूर्वी आपण स्वतःला विचारायचं, आज मुठभर माती काढली की 2 ट्रक टाकली. शिलाचा पाया नसेल तर 2 काय 4 ट्रक टाकतो आपण. मग ती उपसावी आपल्यालाच लागणार आहे बरं का. ही रिस्पॉन्सिबिलिटी विपश्यना घ्यायला शिकवते की तू केलास ना कचरा, तुझा तू साफ. म्हणजे खरा कर्म सिद्धांत जर कोणी सांगितलाय व्यवस्थित तर तो भगवानांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून मग त्यांना एक मला आणखी धोका जो मगाशी वाटत होता तो असा की काय होतं माहितीये का, आपण कधी कधी ब्लाइंड फॉलोअर्स होतो एका काही विशिष्ट चमचमणाऱ्या समाजाचे, आणि भगवानांनी आपल्याला आतमध्ये बघायला सांगितलंय आणि आपण नेमकं त्या समाजाचं अंधानुकरण करता करता खूप बाहेरच्या गोष्टींकडे आकर्षित होतो. त्यांच्या सारखं करूया तर आपण फार स्पेशल होतो. कशासाठी माहितीये? फार कमी लोकांची भगवानांवर श्रद्धा आहे खरी. डोळस अंध नाही, अंध परत कामात नाही येणार. अंध कुणाची असली तरी कामात नाही येणार. आपल्या डोळस श्रद्धा आहे. मग भगवानाची श्रद्धा असणं म्हणजे काय? तर मी स्वतःच ऑपरेशन करायला तयार आहे मनाचं, मानसिक. त्यालाच आत्मपरीक्षण असं म्हटलेलं आहे. शब्द वेगवेगळे जरी, इंट्रोस्पेक्शन असा शब्द त्याला वापरलेला आहे. शब्द वेगळे जरी असले तरी विपश्यना याच्यासारखा भारी शब्द नाही. स्वतःकडे बघायचं आहे आणि खूप तटस्थतेनं, खूप अवघड आहे. म्हणजे खूपदा आमच्याकडून कोर्सेसला जातात ना लोक, म्हणजे आम्ही निमित्त बनतो. IPS पण असतात त्याच्यामध्ये, कधी कधी IAS पण असतात, कधी सचिव दर्जाचे पण असतात, कधी आमचे पोलीस असतात, कधी डॉक्टर्स असतात. बेस्ट ज्यांचं सगळं सेलिब्रेशन लाईफचं असतं ते 2 दिवस टिकत नाहीत, पळून येतात. मग असं विचारायचं वाटतं का? कारण स्वतःला फेस करणं अजिबात सोपं नाहीये. आपण ज्यावेळेला आता बिना विपश्यनेचं वावरत असतो त्यावेळेला लोक आपल्याला काय म्हणतात याच्यावर इतकं खुश असतो, रममाण असतो. पण एकदा डोळे बंद केले की आतमध्ये काय उकिरडा आहे हे बघायला मिळतं. किती किडे आहेत हे बघायला मिळतं, किती घाण आहे हे बघायला मिळतं. घाबरून जातो माणूस, टिकत नाही, अनापानाला टिकत नाही. तर अशा ह्याच्यात आपण श्रद्धेने जाऊन बसल्यामुळे आपण बरोबर टिकतो. कारण आपल्याला ते माहितीये की भगवानांसाठी आपण इथे आलो. आणि म्हणून आपण ऑल द टाइम प्लस पॉइंट मध्ये होतो. ज्यांची कोणाची, मग कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो, ज्यांची कोणाची भगवानांवर डोळस श्रद्धा आहे ती व्यक्ती कधीही असं म्हणणार नाही की विपश्यनेशिवाय मी भगवानांच्या जवळ राहू शकतो. इम्पॉसिबल. त्यांनी सरळ सांगितले माझी वंदना कशी आहे. म्हणजे ते त्यावेळेला असं म्हणायचे की मी बाजूला जातोय तर झुकू नका. तेवढ्या वेळात स्वतःचे श्वास बघा, झुकताय कसले? झुकण्यामध्ये वेळ कशाला घालवताय? तुमचा एक एक क्षण महत्वाचा आहे. दारू मरीचियाची जी आपल्याला कधी ऐकून गोष्ट माहिती असेल की सगळ्यात कमी शीघ्र वेळेमध्ये जो अर्हंत झाला, रस्त्यावर उभाच आहे आपल्या, म्हणजे तुमच्यातले जे कोणी साधक असतील त्यांना दारू मरीचियाची गोष्ट माहिती आहे का? ऐकून नसेल तर 2 मिनिटात सांगते. सांगू का? छोट्या मुलांना पण सांगू. एक आहे ना साधू, स्वतः साधू असं तुम्हाला समजावं म्हणून ना, स्वतःवर काम जो कर. साधू म्हणजे स्वतःचं मंगल करणार, त्याला साधू म्हणतात. साधू म्हणजे मंगल होण. आपण म्हणतो ना साधू साधू साधू, म्हणजे सगळ्यांचं मंगल होईल, माझं पण होईल. तर तसा एक साधू मुंबईमध्ये, त्या काळातल्या मुंबईमध्ये, जुन्या भगवानांच्या काळातली मुंबई, हा तिथे मुंबईमध्ये असतो आणि तपत असतो. आणि लोक काय हरभऱ्याच्या झाडावर पटकन चढवतात ना इतरांना. तसं काही जण त्याला असं म्हणत असतात तुम्ही अर्हंत झाला. आणि त्यालाही हळूहळू वाटायला लागतं. आता लोकच म्हणतात म्हटल्यावर काय, तो त्याला असं वाटतं की हा मी अर्हंत झाले. पण कोणीतरी सुज्ञ खराच त्याचा वेलविषय असतो, तो म्हणतो नाही तुम्ही अजून अर्हंत, पण तुम्ही अर्हंत बनू शकता.
कारण ही विद्या शिकवणारे सम्यक संबंध या जगामध्ये आत्ता आहेत, पण ते इथे नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला श्रावस्तीला जावं लागेल. आणि हा माणूस होता काही जन्माची त्याची पुण्यपारणी असेल, धावत निघाला ना, असं वर्णन आहे त्याच्यामध्ये की धावत निघाला तो मुंबईवरून, आत्ताच्या मुंबईवरून श्रावस्तीला, आणि तिथे पोहोचला. पोहोचल्याबरोबर शोध सुरू झाला, कुठे भगवान, कुठे आहेत. मग जिथे भगवानांचं वास्तव्य होतं त्यावेळेला तिथल्या लोकांनी सांगितलं की भगवान आता गेलेले आहेत आपल्या चारिकेसाठी, तर तू थांब थोडंसं, त्यांना येऊ दे. पण नाही, कुठे थांब, एक एक क्षण महत्वाचा आहे. हे त्यानं स्वतःवर काम केलेलं असल्यामुळे त्याला तो त्याचा सिक्स सेन्स सांगत होता, कोणाला नाही, मी नाही थांबू शकतो. कुठे गेले, कोणत्या रस्त्याला गेलेत सांगा. मग ज्या रस्त्याला गेलेत त्या रस्त्याला हा धावत सुटतो परत, भगवान कुठे, भगवान कुठे. आता भगवानांना ओळखणं काही अवघड नाहीये, भगवानच होते ना. बोधगयाला आपण जे गेलोय त्यांचं पाऊल आपण तिथे बघतो, भगवान कसे. तर भगवानांना त्यानं त्यांच्या त्या तेजोमय प्रतिमेला लगेच ओळखलं, जाऊन उभा राहिला बाजूला, वंदन करतो म्हणे. पण मला ताबडतोब तुम्ही ज्या गोष्टीला अर्हंत म्हणजे सम्यक संबुद्ध ते मला द्या. भगवान म्हणाले, अरे रस्त्यात उभं होता पण, असं नाही, आता माझं हे संपलं ना की मग चल माझ्यासोबत, मी देतो तुला ही विद्या. तो म्हणतो, नाही हो, असं नाही, तिकडून आलाय धावत, माहित नाही पुढच्या क्षणाला तुम्ही राहताय की मी राहतोय, शिकवा 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 शिकवा. भगवान म्हणाले, असं नाही करताय. पण तरी भगवानांनी काही सेकंद डोळे मिटले, त्याचा कालपट बघून घेतला, आणि भगवानांना असं दिसलं की खरंच हा काही मिनिटांचाच पृथ्वीवरचा प्राणी आहे. आणि म्हणून भगवानांनी उभ्या उभ्या दारू मरीचियाला 3च वाक्य ऐकवली. बघा, तीच विपश्यना आहे, तेच आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये करायचं आहे. भगवान दारू मरीचियाला असं म्हणतात, बघण्यात बघणं आहे, ऐकण्यात ऐकणं आहे, चाखण्यात चाखणं आहे. म्हणजे आपल्यापैकी जे कोणी जेवायला बसल्यानंतर चावून जेवत नसतील ते कोणी साधत नाही. मोबाईल बघत बघत, टीव्ही बघत बघत, गप्पा ठोकत ठोकत जे जेवत असतील, खा नाही रे. कुणाचं काही ऐकतोय आणि इकडे चालू आहे स्क्रोलिंग. हा, तू बोल ना, तू बोल. हे बऱ्याच घरांमध्ये आता सध्या आपल्याला बघायला मिळते ना. हा, तू बोल, माझंही चालू आहे. हे खाली वर युट्यूब, अमुक ढमुक टमुक, इंस्टा, लांबच्या लोकांसोबत खूप संवाद, जवळच्याकडे बघायचं सुद्धा नाही. भगवान समजणार, कारण देखणे में देखना नाहीये, सुनने में सुनना नाहीये. आणि दारू मरीचियाचं असं वर्णन आहे त्या पुस्तकामध्ये की हे सांगितल्यानंतर मोजून 10 मिनिटात दारू मरीचिया अर्हंत झाला आणि गेला सुद्धा. तर हे विपश्यना काय ताकदीची आहे, कुणाला कशी ती मोकळी करू शकते. आता मुक्त होऊन यंगस्टर्सला कदाचित ह्याला प्रश्न पडेल की मुक्त होऊन मी करू काय. तर मुक्त व्हायचे म्हणजे काय व्हायचे माहितीये का, ह्या प्रेझेंट मध्ये कॉन्शियसली राहायचं बस. म्हणजे तू आता इथे बसलायस, फिजिकली बसलायस, तुला मेंटली पण इथे राहायचंय, आणि दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आता तुझं मन भटकतंय 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 भटकतंय, यू आर इररिस्पॉन्सिबल, यू आर वेस्टिंग युअर प्रेझेंट, सो यू कांट कन्स्ट्रक्ट युअर फ्युचर. जर मी माझा वर्तमान काळ जर आता वाया घालवते तर मी कुठल्या गॅरंटीने म्हणू की माझा भविष्य काळ चांगला असेल. इम्पॉसिबल. विपश्यना जर यंगस्टर्सला आपल्याला सांगायचे तर लिव्ह इन प्रेझेंट. आत्ता मी कुणाशी बोलतेय ना, मला मनापासून बोलायचंच. मी कुणाचं तरी काहीतरी ऐकतेय ना, मला मनापासून ऐकायचंच. मी जे काम करतेय ते काम 100% माझे पोटेन्शियल देऊन करणे म्हणजे विपश्यना. फिनिश. आणि पाया पाहिजे शीलाचा. नाहीतर मी बॉम्ब बनवते 100% देऊन बॉम्ब बनवते, नहीं चलेगा भाई, किसी का नुकसान होने वाला है, वो नहीं चलेगा. शीलाचा पाया पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जे काही करतोय डे टू डे मध्ये ते 100% देणं म्हणजे विपश्यना. आणि मग त्या शिलामध्ये, मग अष्टशिलामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागेल आपल्या समाजाला. की गडबड अशी झाली की बाबासाहेबांनी ज्या वेळेला हा धम्म आपल्या समाजाला इंट्रोड्यूस करून दिला, त्याच्यानंतर बाबासाहेबांना खूप कमी वेळ मिळाला तो समजावून सांगायला. आणि त्यामुळं गडबड अशी झाली की तो समजला नाही जसा समजायला पाहिजे तसा. आणि म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी समाजासारखं आपण वागणं म्हणजेच किंवा भौतिकरित्या खूप आपण स्वतःला जास्त वस्तूंसह, जास्त पैशासह, जास्त जमिनींसह पुढे नेणं म्हणजे पुढे जाणं, असा एक छोटा गैरसमज पण खूप त्रासदायक समाजाच्या प्रगतीसाठी असा दिसतो. आणि मला असं वाटतं ह्या गैरसमजामुळेच शीलाचा पाया असा हल्लेला.
आणि शिलाचा पाया हल्लेला असेल तर ना आपण बोधिसत्वांना नमस्कार करू शकतो, ना आपण सम्यक संबुद्धांना नमस्कार करू शकतो. कारण दोघांचंही म्हणणं असं आधी आहे की बाबा रे, दाखवण्यासाठी, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी तू स्वतःची किती हानी करून घेतोयस ती थांबव. हे चॅलेंज आहे मोठं. प्रयत्न करायचा आहे जे खूप कठीण आहे. कठीण अशासाठी आहे की आपला इतिहास पण असा आहे की खूप वर्ष स्टार सिटीमध्ये राहावं लागलेलं आहे. त्यामुळे साहजिक जे नाही मिळालं ते आधी मिळालं पाहिजे. तर ते बरोबर आहे, पण त्याच्याने पुढच्या पिढ्या मात्र नकळत अवितेत राहू शकतील असा धोका आहे. त्यांना तेच महत्वाचं वाटेल सगळं आणि बाकी काही महत्वाचं वाटणार नाही असं होऊ शकतं. म्हणून आता ह्या वयोगटात जे कोणी 40, 50, 35 या वयोगटामध्ये आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे की विपश्यना डे टू डे लाईफ मध्ये आणण्यासाठी पहिला तर कोर्स करायचा. जर आपण केला नसेल तर, जर कोर्स करायला अजून वेळ लागणार असेल तर आनापान करायचं. आता सर मगाशी म्हणाले होते की आपल्याला 10 मिनिटाचं आनापान घेता आलं तर बरं होईल, पण मला तुमच्या पोटातले कावळे नेमके कोणत्या प्लॅटफॉर्मला येऊन बसले ते माहिती नाहीये आणि माझं उपवास होते त्यामुळे मला जेवणाशी काहीच करायचं नाहीये. तर त्यामुळे तुमच्यावर अन्याय मी किती करावा आता आनापान घेऊन आय डोंट नो. अदरवाईज मी परत एखाद्या वेळेला येईल आणि आपण आनापानचं 10 मिनिटं न घेता आपण सेशन घेऊया. हा, कारण म्हणजे तसंच करूयासाठी टाळ्या आहेत का? करूयासाठी टाळ्या आहेत? करूया त्याच्यासाठी ना. व्हेरी हा. तर आपण करूया कधीतरी भविष्यामध्ये व्यवस्थित जे काही प्लॅन आनापान आहे ते करूया. पण तोपर्यंत मी सरांना एक ऑडिओ पाठवलेला आहे आनापानचा, ज्याच्यामध्ये शेवटी मंगल मैत्री आहे. तर ते करण्यासाठी तुम्हाला कुणाची ह्या मदतीची गरज नाही. तुम्ही ते आनापान रोज प्लीज करा. घरामध्ये 10 वर्षाच्या पुढचं जे पण मूल असेल त्याला पण आपल्या मांडीमध्ये घेऊन बसवा. बाजूला बसत असेल तर बसा, पण किमान सुरू तर करूया. एक दिवस फार किमती आहे. तुमचं आज वय काही असू द्या. आता 2 महिन्यापूर्वी मी 90 वर्षाच्या एका गृहस्थांना, ज्यांना काहीही ऐकू येत नाही तरी स्वारगेटला त्यांनी कोर्स केला. ते पण गुरुजींच्या हस्ताक्षरात लिहिलेले जे 10 दिवसाचे डिस्कोर्सेस होते ते वाचून म्हणजे ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे की मला ही साधना समजलीच पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे डम्प अँड डीप साठी सुद्धा कोर्सेस लागतात. मुकबधीर मुलांसाठी, मुलींसाठी सुद्धा कोर्सेस लागतात. आपल्याकडे तर सुदैवाने सगळे अवयव आहेत व्यवस्थित. तर आपण एक आजच्या दिवशी सम्यक संबोधताना खरोखरी जर आपल्याला आज स्मरणात ठेवायचंय तर एक संकल्प असा करूयात की मी काहीही झालं तरी लवकरात लवकर 10 डेजचा एक कोर्स कुठल्याही सेंटरला, इगतपुरीलाच गेलं पाहिजे असं काही बंधनकारक नाहीये. सगळ्या सेंटरला सगळं सेम असतं. जिथे नंबर लागेल त्या सेंटरला जाऊन मी पहिला कोर्स करून येईल. आणि दुसरा संकल्प असा आहे की कितीही अडचणी आल्या तरी वर्षभर मी माझी साधना कंटिन्यू करेन. करून बघा. आणि मी सांगते म्हणून नका करू. भगवानांनी पण हेच सांगितलेलं आहे की येही पसिगो उपनेगो, तूच ये आणि तूच बोल. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नकोस. तर आज तो संकल्प करूया. आणि मग म्हणजे वेळ अशी आहे आत्ताची की मला बोलायला खूप काही आहे. कारण बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये सगळं लिहिलेलं आहे. पण या मुलांच्या वेळेचा, तुमच्या पण एकंदरीत जेवणाच्या वेळेचा विचार करता मला फार बोलता येणार नाहीये. एवढं मात्र नक्की सांगेन की एनलायटन होण्याचा, एनलायटन म्हणजे स्वतःच्या आतमध्ये जे सर्वोत्तम आहे ते शोधण्याचा एक अतिशय शास्त्रीय आणि अतिशय निसंदिग्ध मार्ग आपल्याला भगवानांमुळे मिळालेला आहे. तर बस मार्ग तर दिसतोय ना समोर. मग नुसतं मांडी घालून बसून थोडी ना तो मार्ग सगळा पादाक्रांत होणार आहे. नाही, आपल्याला चालावं लागेल. तर आपण थोडा मनाचा असा खंबीर निश्चय करूयात आजच्या दिवशी की मी एक कोर्स आधी करून घेणारच. त्या कोर्सला जाईपर्यंत रोज 10 आणि 10-20 मिनिटं आनापान करणारच. आणि कोर्सला जाऊन आल्यानंतर 1 वर्ष तरी कोणत्याही संशयाशिवाय शील पालन करून 2 वेळेला मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करणार. आयुष्य आमूलाग्र बदलतं. मला कधी वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात की मला एखाद्या विहारामध्ये जाऊन बोलण्याचं धाडस येईल. कारण बऱ्याचदा सवर्ण समाजाच्या डोक्यात जे विहार घातलेले असतात ते खूप भयंकर असतात. आणि मला कधी असं वाटलं नव्हतं. आणि टुडे आय फील व्हेरी हॅपी. मला खूप छान वाटतंय, मला खूप आनंद वाटतोय.
आणि मला असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा किंवा माझ्या काही समजण्याचा किंवा मला काही दोन शब्द बोलता येतात तर त्याचा योग्य जर काही कुठे वापर होत असेल तर तो माझ्या बांधवांसाठी, माझ्या भगिनींसाठी, की ज्या विषयावर बोलल्यानंतर एक जन्म नाही लाखो जन्माचं कोणाचं तरी कल्याण होणार आहे आणि मी त्याच्यात निमित्त असणार आहे. हे इतकं सुंदर आहे. तर ह्या सुंदर क्षणांचा तुम्ही मला अनुभव घेण्याची आज संधी दिलीत. वेळ विचित्र आहे, वातावरण विचित्र आहे, बाहेर वातावरण विचित्र आहे, राजकीय वातावरण विचित्र आहे, तरी आपण सगळे चित्रात होतो. आपण कोणीही विचित्र आज नाही होत आणि एका चांगल्या विषयावर आपण काहीतरी ऐकायला इथे येऊन बसलात आणि अतिशय आनंदाने. आणि ह्या सगळ्या बच्चे कंपनीचं विशेष कौतुक की त्यांनी सुद्धा अजिबात चुळबुळ न करता संपूर्ण बोलणं बीज पडलंय यांच्यामध्ये कधी ना कधी उठून येईल. फार पुण्यवान आहात तुम्ही. तुम्ही इथे येऊन बसून ऐकताय. तुम्ही सगळेच असं सोपं नाहीये, म्हणजे सद्धम ऐकायची संधी मिळणं सोपं नाही अजिबात. तो ऐकायला मिळाला. तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे तो मला सांगायला मिळाला. माझ्याकडून जर बोलता बोलता काही चूकभूल झाली असेल तर माफ करा. मी तुम्हाला आधीच परिचय देताना सांगितलं की मी त्या परंपरेतली नाहीये, त्या संस्कारांमधली नाहीये, त्यामुळे तसं होऊ शकतं. तर ती माफी मागते आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा देते की तुम्हाला सगळ्यांना या धर्माची प्रॅक्टिकल बाजू स्वतः डोळे बंद करून अनुभवण्याची सुवर्ण संधी लवकरात लवकर मिळो आणि तुम्हा सगळ्यांचं मंगल हो, तुम्हा सगळ्यांचं कल्याण हो, तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि उत्तम मानसिक शांती. धन्यवाद.